एकलर येथे सप्ताहाची सांगता महाशिवरात्री निमित्तानं पालखी सोहळ्याचं आयोजन। दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र एकलहर येथे महाशिवरात्री निमित्त येथील मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज शनिवारी दिनांक 9 रोजी या सप्ताह सांगताच्या एक दिवस आधी येथील वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भव्य दिव्य महाशिवरात्रीच्या दिवशी पालखी सोहळ्याचं आयोजन करून पालखी मिरवणूक गावभर काढली। यावेळी सुवासिनींनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढून या दिंडीचं स्वागत करून मनोभावे पूजन केलंय। तर वारकरी भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केलाय। त्यानंतर हरिभक्त परायण माणिक महाराज गायकवाड यांचं सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन झालं। महाप्रसादानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। सप्ताह काळामध्ये रमेश महाराज भोये, हरिभक्त परायण माधव महाराज विश्वानंदजी महाराज येवलेकर, हरिभक्त परायण काशीनाथ महाराज पवार, हरिभक्त परायण मोहन बाबा राऊत, हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चारणवाडी आदींची कीर्तनं प्रवचनं झाली। यावेळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एकलहरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावामध्ये अनादी कालापासून चालत आलेली 50 वर्षाची परंपरा, या परंपरेमध्ये होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, प्रवचनकार सर्वांचं येणं जाणं ह्या गावामध्ये होत असतं। गेले काही वर्षाची ही परंपरा ह्या गावाला लाभली, ज्यांच्या माध्यमातून या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती। ते आपल्या या परिसराचं वैभव शिवराम बाबा जोपळे तसेच जयराम बाबा चौसाळेकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत ती परंपरा चालू आहे। ग्रामस्थांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मोठमोठ्या संतांना, महंतांना, कीर्तनकारांना, महाराज मंडळींना या ठिकाणी निमंत्रण दिलं जातं। म्हणून ही परंपरा अशीच चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालेल एवढी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।